हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। आपण जिओग्राफीचं PYQ ॲनालिसिस पाहतोय राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आणि आपण 2021 पर्यंत PYQचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे। तर आपल्याला पाहायचं आहे आता 22 आणि 23चं आणि त्यासोबत मी तुम्हाला काही छोट्या ट्रिक्स सांगणार आहे की कशा प्रकारे जिओग्राफीचा अभ्यास करायचा। जिओग्राफी हा असा विषय आहे मित्रांनो की त्यामध्ये तुम्ही मस्त मार्क घेऊ शकता आणि कंबाईन मध्ये सुद्धा राज्यसेवेमध्ये सुद्धा आणि 20 मार्काचं वेटेज आपल्याला जर का असेल तर आपल्याला हा विषय चांगल्या प्रकारेच करावा लागेल। तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला पॉलिटीसाठी डायरी दाखवली होती तशीच ही माझी जिओग्राफीची डायरी आहे, तर ही सुद्धा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये नंतर। तर तोपर्यंत आपण पहिल्यांदा ॲनालिसिस पाहून घेऊ आणि मग नंतर आपण त्याच्यावरती काही ट्रिक्स सुद्धा पाहूया। तर जे चॅनलवरती नवीन असतील ऑब्वियसली त्यांनी सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला इतर व्हिडिओचे सुद्धा नोटिफिकेशन मिळतील। तर त्यासोबत आपण कंबाईनसाठी एक ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये रोजचे डेली टार्गेट्स देणार आहे। त्यासोबत काही नोट्स आणि काही अशाच गोष्टी आपण शेअर करणार आहोत ज्या मी तुम्हाला अशा व्हिडिओमध्ये सांगत असते की कशा प्रकारे आपला स्टडी असायला हवा। सो त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत। फक्त 30 रुपये त्याची फीज आपण महिन्याची ठेवलेली आहे। सो चला मग पाहूया आपण कुठले कुठले प्रश्न आले होते 2022 मध्ये। आपल्यासाठी 2021, 22 आणि 23चे पेपर हे खूप महत्त्वाचे आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षा 24च्या अनुषंगाने आणि यामध्ये असलेला आपला कुठलाच टॉपिक सुटायला नको, त्यासाठी आपल्याला सगळे टॉपिक डिटेलमध्ये करायचे आहेत। ओके, तर पहा पहिलाच टॉपिक आहे सागर चक्रीवादळ। आपल्याला सागर तळ आणि चक्रीवादळ सुद्धा हे टॉपिक करायचं आहे। सागरी तळाची रचना जी असते त्याच्यावरती सुद्धा प्रश्न दिसतात, सो आपल्याला ते सुद्धा करायचं आहे। सो पहिला टॉपिक आहे मग आपला सागर चक्रीवादळ। तर 2019 मध्ये जे चक्रीवादळ आलं होतं अरबी समुद्रामध्ये त्याच्यावरचा हा प्रश्न आपल्याला इथे दिसतोय। सो आपले लेटेस्ट जर काही चक्रीवादळ वगैरे आले असतील तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न येतात, सो तो आपल्याला करायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी वस्तीवरती। तर वस्ती आणि त्याचे आकार वगैरे याच्यावरती प्रश्न येतात। सो इथे दुसरा प्रश्न दिसतो आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत आहे, महाराष्ट्रातील मानवी वस्तीच्या दृष्टीने। ओके, तसं तर हा काय म्हणता येईल आपल्याला प्राचीन इतिहासाचाही प्रश्न आहे असं आपण याला म्हणू शकतो। सो तुम्हाला तो भूगोलामध्ये इथे विचारलेला आहे, तसाही आपल्याला प्राचीन भूगोल तर राज्यसेवेसाठी करायचाच आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे मग देश आणि त्यांचे क्षेत्र दिलेले आहेत आणि इकडे स्थलांतरित शेती दिलेली आहे। हाच टॉपिक रिपीटेड आपण कंबाईनमध्ये सुद्धा पाहिला होता की स्थलांतरित शेतीची नावं विचारलेली होती। सो आपल्याला इकडे सुद्धा तो दिसतोय, तर दोन्हीची तयारी आपली होईल। सो असे टॉपिक तर अजिबातच सोडू नका। त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला परत इकडे काय दिसतंय पहा, सिद्धांत आहेत आणि इकडे त्यांनी कोणता सिद्धांत मांडला तर त्यांची नावं आहेत। सो आपल्याला हे चारही सिद्धांत इथले दिलेले करायचे आहेत। त्यानंतर मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत, बेसिक क्वेश्चन आहे, ते आपल्याला माहीत असणं अपेक्षितच आहे। ओके, आणि आपल्या राज्यसेवेमध्ये मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल हे सगळे भूगोल करायचे आहेत। सो ते आपण मेन्सच्या वेळेस वेगळं पाहू, पण आता आपल्याला जर इथे बेसिक गोष्ट विचारली आहे की जनक कोण आहे तर ह्या गोष्टी तर आपल्या पूर्व परीक्षेमध्ये माहीत असणं अपेक्षित आहेच। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रवाह, त्याचा प्रकार आणि त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ज्याच्यावरून इकडे त्यांचा प्रकार पडलेला आहे। सो ते आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिंधू नदीवरती। हा सुद्धा आपल्या काय म्हणता येईल प्राचीन इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वाची नदी आहे। सो आपल्या भूगोलाच्या दृष्टीनेही महत्त्वाची नदी अशी आहे। सो आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे। नदी प्रणालीवरती प्रश्न आहेत, त्यामुळे भारतातल्या नद्या माहिती पाहिजेत, इतर देशातल्या ज्या काही महत्त्वाच्या नद्या त्यांच्या काठावरची शहरं आणि आपल्या भारतातल्या नद्यांच्या काठावरची शहरं आणि महाराष्ट्रातल्या नद्या सगळ्या माहिती पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, हा आपला हरिश्चंद्र डोंगर आहे, बालाघाट पठार आहे, तापी गोदावरीच्या खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत। सो अशा प्रकारचा प्रश्न आहे। आता असे प्रश्न टॅकल करण्यासाठी तुम्हाला नकाशाच्या थ्रू अभ्यास करणं आवश्यक आहे। मी तुम्हाला पुढे सांगते की नकाशा तुम्ही रफमध्ये तुमच्या नोट्समध्ये कसा ड्रॉ करून ठेवायचा जेणेकरून तुम्हाला त्याची हेल्प प्रश्न सोडवताना होईल। तुम्ही वाचलेलं एक्सप्लेनेशन तुम्हाला एक वेळ नाही आठवणार, पण तुम्ही जो नकाशा ड्रॉ करून ठेवणार तो तुम्हाला आठवेल। तो कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपलं काय म्हणता येईल ॲनालिसिस झाल्याच्या नंतर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वळ्यांवरती। वळ्यांचे प्रकार दिलेले आहेत आणि इकडे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जसं प्रवाहाचं होतं तसंच। ओके, सो ते करून घ्यायचं आहे। त्यानंतर
हे तराई भाबर हा पट्टा जो आहे त्याबद्दल प्रश्न आहे. सो मैदान आहे, भाबर मैदान हेच टॉपिक घेतलाय. काय काय विशेषता असते त्याची ते पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर मृदा धुपीवरती प्रश्न आहे. इझी क्वेश्चन आहे तसा, पण आपल्याला ते वाचून घेऊनच सोडवायचे आहे. जरी बेसिक क्वेश्चन असले तरी एकदा त्याची इन्फॉर्मेशन असलेली बरी. ओके, कारण त्यामध्ये काही जर का टेक्निकल गोष्टी असतील तर त्या आपल्यात सुटून जाता कामा नये, कारण आयोग त्याच्यावरती ट्रेस करणार म्हणून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जीवावरणावरती. मृदा धूप झाला, आता जीवावरणावरती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे धरण, नद्या आणि राज्य विचारलेली आहेत, सो त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपल्याला येस इकडे पुढचा प्रश्न आहे पठार आहे आणि इकडे सुद्धा पठारच आहे. सो पठारांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. सो पठार आपला त्याच्यानंतरचा टॉपिक आहे. त्यानंतर मी तुम्हाला परत सांगितलं होतं की हा टॉपिक महत्त्वाचाच आहे. सो पहा, पृथ्वी परिवलनावरती परिवलन, परिभ्रमण आणि पृथ्वीचे अंतरंग हे टॉपिक डिटेल करायचं आहे. त्यानंतर जैवविविधता हॉटस्पॉटवरती प्रश्न आहे. सो पर्यावरणाचा प्रश्न. प्रवाळ रांगावरती प्रश्न आहे आपल्याला. हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव आहे. प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. सो तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर अल्फा बीटा गॅमा विविधता, म्हणजे हे सगळे इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहेत. सो हे आहे इन्व्हायरमेंटच्या तुमचं ते तुषार घोरपडे सरांचं जे पुस्तक आहे आपलं, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर राज्य आणि अभयारण्य जोड्या लावा विचारलेला आहे. बेसिक क्वेश्चन आहे आणि हे सुद्धा आपल्याला नकाशामध्येच नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे पहा, रासायनिक पर्यावरणावरती. रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, असा आपल्याला लास्ट क्वेश्चन आहे 2022च्या जिओग्राफी प्लस इन्व्हायरमेंटच्या पेपरमध्ये. ओके, सो हा होता आपला जिओग्राफीचा 2022चा पेपर. आता लेटेस्टचा पेपर म्हणजे 2023चा. पहा, तुम्ही काही नवीन टॉपिक याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाले आहेत का? झाले असतील तर ते कुठले आहेत आणि ते आपले सुटता कामा नये. ओके, सो आपल्याला ते करायचं आहे. तर हा आहे आपला 2023चा पेपर आणि यामध्ये प्रश्न क्रमांक 16 पासून आपल्याला दिसत आहेत आपले भूगोल आणि पर्यावरणाचे प्रश्न. ओके, इझी आहे बरं, काही कठीण नाही आहे, पण ते पेपर झाल्यावर इझी वाटतात तेव्हा आपल्याला ते हार्डच वाटत असतात. ओके, तर पहिला प्रश्न आहे पहा 16वा, घातक कचऱ्यावरती. तुम्हाला मी सांगितलं होतं कचरा करू नका, कचरा पेपरचा करू नका आणि कचरा करा, म्हणजे कचरा हा टॉपिक करा. तर घातक कचऱ्यावरती प्रश्न आहे. इझी असतात असे प्रश्न पर्यावरणाचे, सो आपल्याला ते करायचे आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे माती आणि नायट्रोजन खत जीवाणूमुळे तोडल्यास रिकामी जागा मुक्त होतो. तर नायट्रोजन खत किंवा मातीत हे खत टाकल्यामुळे जीवाणूद्वारे तोडल्यामुळे काय मुक्त होतो ते आपल्याला करायचं आहे. हे विज्ञानातही मिळेल तुम्हाला, पण आपल्या पर्यावरणामध्येही तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पुढचं आहे पहा, ह्याच क्वेश्चनबद्दल मी तुम्हाला बोलत होते की आयोगाने हा कॅन्सल केला आहे का ते चेक करावं लागेल. तर याच्यामध्ये जे दिलेले सगळे जे माहिती आहे ना ते सगळी बरोबर आहे. पहा, हे जी हे पहा 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवसही आहे. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्रही पडलेलं आहे आणि हे पृथ्वीचं रक्षण करते. आपल्याला माहिती आहे UV रेज आपल्याला सूर्याचे डायरेक्टली आपल्या पृथ्वीवर पोहोचू देत नाही. तर त्यामुळे तीनही बरोबर आहे, पण आयोगाने उत्तर देताना अ, क आणि ड दिलेलं आहे. यामधलं ब जे आहे ते गायब केलेलं आहे. तर हे ब जे आहे ना हे करेक्ट आहे. तुम्ही गुगल जरी केलं ना तरी तुम्हाला मिळून जाईल की 1985 मध्ये शास्त्रज्ञांना पहिल्यांदा ओझोनचं जे होल आहे ते दिसलं होतं. त्यामुळे हे इथं रॉंग का दिलंय, तर नेक्स्टच्या कीमध्ये ते झालं असेल कॅन्सल कदाचित, पण हे चारही हे ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. सो तुम्हाला याच्यात सांगायचं हेच आहे, मला मी तुम्हाला आन्सर एक्सप्लेनेशन सांगायसाठी व्हिडिओ बनवतच नाहीये. तुम्हाला इथे हे सांगायचं की तुम्हाला ओझोन हा पॉईंट करायचा आहे. असे डिटेल क्वेश्चन सुद्धा त्याच्यावरती येत आहेत आणि मी तुम्हाला माझ्या डायरीत दाखवते. मी चांगल्या प्रकारे ते लिहिलं सुद्धा आहे ओझोनबद्दल. नवीनच केली आहे डायरी म्हणून याच्यात काही जास्त कोरोकोरोच दिसेल आपल्याला. तर अशा प्रकारे ओझोनचं लिहिलेलं आहे आणि याच्यात पण तुम्हाला इथे इयर दिसेल 1985 अंटार्क्टिकावरती दिसलं. 40% घट झालेली दिसली. 10 किलोमीटर खोलीचं विवर त्यांना दिसलं. होल म्हणजे काय डायरेक्ट खड्डा दिसणार आहे का, थोडंसं पातळ झालेलं ते दिसलं. त्यानंतर हे त्यांच्यातले शास्त्रज्ञ आहेत. का पडलं तर NO2 हे जेट विमानामधून वगैरे किंवा CFC होतं आपल्या फ्रीजमधून, AC मधून, कलर एअर सोलोस आहे त्याच्यामधून जे काही CFCचं काय म्हणते इमिशन होतं, तर त्यामुळे सुद्धा आपलं जे काय ओझोनचा लेअर आहे तर ते डिप्लिशन तिथं होतं, कमी होते. ओके, आणि इकडे पहा त्याच्यानंतर ओझोनची जाडी मोजण्यासाठी डॉप्सन हे एकक वापरलं जातं आणि त्याच्या परिणामावरती प्रश्न आला होता ना, तुम्हाला सांगितलं होतं. तर कर्करोग आहे, मोतीबिंदू आहे, प्रतिकारशक्ती कमी होते, पिकांची उत्पादकता कमी होते, प्लवंगांना हानी पोहोचते सागरामधल्या किंवा नदीमधल्या, अन्न साखळीमध्ये बिघाड येतो, अशा प्रकारे त्याचे कारणं सुद्धा आहेत. त्यानंतर
कुठले घटक आहेत जे ओझोनला काय म्हणता येईल आपल्याला त्याच्यावरती असर करतात ओझोन लेअरवरती, तर क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, कार्बन टेट्राक्लोराईड आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, मिथिल क्लोरोफॉर्म आहे, CFC झालं आपलं, हेलॉन्स आहे, तर ब्रोमाइन आहे आणि क्लोराईन आहे. क्लोराईनचा 1 अणू 1,00,000 अणूंना हानी पोहोचू शकतो, नष्ट करू शकतो, अशा प्रकारे त्या पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन आहे. सो इतकं 1.5 ते 2 पेज जवळपास इन्फॉर्मेशन असेल, आपल्याला ती अशी छोट्यामध्ये करून घ्यायच्या, जेणेकरून आपण जेव्हा रिव्हिजन करू तेव्हा आपल्याला हे सहज वाचता येईल. आणि ते ओथ्रू असं त्याचं आपण डिनोट करतो, सिम्बॉल म्हणू शकतो. ओके, सो तुम्हाला ओझोन हा पॉईंट करायचा आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मग परिस्थितिकी मनोरा, कालच सांगितलं तुम्हाला की हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काही प्रजाती नष्ट, हाही महत्त्वाचा पॉईंट आहे, सांगितलं होतं. त्यानंतर ही आकृती आलेली आहे, ही स्टेट बोर्डातली आकृती आहे. सो आपल्याला हे सुद्धा पाहून घ्यायचे आहे. ज्या पुस्तकात आकृत्या असतात त्याच्यावरती आपलं लक्ष, आपण काय करतो ते स्किप करतो. आपल्याला असं वाटते पटकन वाचून मोकळं व्हायचं, पण तसं नाही करायचं. भूगोलाच्या पुस्तकातला ना नकाशा स्किप करायचा ना कुठली आकृती स्किप करायची. मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होण्यासाठी त्या आकृत्यांची तुम्हाला हेल्प होत असते. सो स्टेट बोर्ड वाचत असताना आकृत्यांना इग्नोर न करायचं नाही. नेक्स्ट आहे इथं पर्यावरणाची व्याख्या दिलेली आहे. सो ते पाहू शकता कशामध्ये आहे, तर पर्यावरणाची व्याख्या. ओके, नेक्स्ट आहे मग आपल्याला पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. सो तीनही म्हणजे खडकच आपल्याला खनिज आपल्याला तिथे करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा मृदेवरती प्रश्न आहे. सो मृदा, त्यातमधले खनिज. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कापूसावरती. तर हा तसा पाहिला तर डायरेक्टली क्वेश्चन आपल्याला कुठे दिसत नाही, आपल्याला ते अंदाज लावूनच सोडवावा लागतो स्टेट बोर्डच्या माध्यमातून. ओके, तेही ओल्ड. आता ते असे काही क्वेश्चन मग येतात, तर ते काय आपल्याला नाही आलं तर कोणालाच येत नसते, त्याला आलं तर टॉपरला येईल. ओके, नेक्स्ट आहे पहा हा प्रश्न महत्त्वाचा आहे की आपल्याला इथं काय म्हटलंय त्यांनी, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे. आणि आपण सौदी सरांचं जर पुस्तक पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला सगळं ब्लॅक अँड व्हाईट पुस्तक दिसते. हो, शेवटी काही कलर नकाशे त्यांनी दिलेले आहेत. आता मे बी नवीन पुस्तकात ते अजून ॲड करतील, पण आपल्याला जेव्हा मी तुम्हाला हे पुस्तक का म्हटलं होतं की असाही एखादा प्रश्न जर का आला उटपटांग, तर हे जे पुस्तक आहे दीपस्तंभ पब्लिकेशनचं, हे ऑलरेडी कलरफुल आहे. सो यामध्ये आपल्याला कलरफुल नकाशे सगळे मिळतात आणि आपल्याला ते पाहायला सुद्धा सोपं जाते. आणि यांनी कुठला नकाशा म्हटलेला आहे मग प्राकृतिक नकाशामध्ये. सो कलरफुल असं पुस्तक हे आहे, तर तुम्ही नेटवरही सर्च करू शकता. आणि एखादा प्रश्न आला तर आपण काहीच करू शकत नाही. त्यानंतर अयन दिन हॉट टॉपिक सांगितलं होतं. त्यानंतर हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. सो हाही आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पश्चिम पॅसिफिक महासागरावरती सागरी गर्ता, तर सागरी गर्ता आपला महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर मान्सून माघार म्हणजे काय हे पाहून घ्यायचं आहे. नदी खोऱ्यावरती प्रश्न दिलेला आहे, आपल्याला काही एक्सप्लेनेशन आहे खाली, त्याच्यावरून आपल्याला काय करेक्ट आहे ते ओळखायचं आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा, त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. आता हा प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला जे नंतर सांगेल नोट्स कशी काढायची, त्याच्या थ्रू कसं सॉल्व्ह होईल ते आपण पाहू. सो तुम्हाला इथे सरळ सरळ नदी खोरे पाहणे तिथं अपेक्षित आहे. त्यानंतर सह्याद्रीची रांग आहे, सह्याद्रीबद्दल प्रश्न आहे, सह्याद्रीबद्दल पाहून घ्या. त्यानंतर गोदावरी कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, कारण सो गोदावरी कृष्णा खोरे पाहून घ्या, पुस्तकात त्याचं एक्सप्लेनेशन मिळून जाते. आणि लास्टचा क्वेश्चन आहे आपल्याला, लास्टचा नाही 19वा, तर उद्योगाच्या स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर, म्हणजे वेबरचा सिद्धांत आपल्याला पाहायचा, अल्फ्रेड वेबरचा. आणि त्यानंतर पुन्हा केंद्रित वस्तीवरती प्रश्न आहे. सो आपल्याला लक्षात येत असेल की किती टॉपिक जे आहेत जे रिपीट होतात. ओझोन रिपीट आहे, कचरा रिपीट आहे, माती रिपीट आहे, मनोरा रिपीट आहे, प्रजाती रिपीट आहे, पर्यावरण रिपीट आहे, खनिज रिपीट आहे, मृदा रिपीट आहे, त्यानंतर प्राकृतिक नकाशा रिपीटच आहे, अयन दिन, हिवाळी, सागरी गर्ता, सागरतळ त्याच्यामध्येच ते येतं, मान्सून आहे, नदी खोरा आहे, सह्याद्री आहे, नदीचे खोरे आहे, सिद्धांत आहेत, केंद्रित वस्ती आहे. असा एकही टॉपिक नाही आहे जो रिपीट नाही आहे. चंद्राचाही कुठेतरी इकडे आलेलाच असेल, त्यामुळे नवीन काही येत नसतं. फक्त तुमचं ॲनालिसिस व्यवस्थित असलं पाहिजे आणि ॲनालिसिसचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या नोट्स, शॉर्ट नोट्स तयार केल्या पाहिजे. आता ही जी नोट्स आहे तर ही पण नवीनच ही डायरी आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. पण हे आपली जी जनगणना आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी. सो मग ही जी जनगणनेची शॉर्ट डायरी किंवा नोट्स आहे, कारण हे तुम्ही कितीही एक्सप्लेनेशन वाचा हे लक्षात राहणार नाही. यासाठी तुम्हाला असं हे लिहूनच ठेवावं लागेल आणि ते मल्टिपल टाईम तुम्हाला रिवाईजच करावं लागेल. म्हणजे आज समजा मी लोकसंख्याबद्दल वाचतोय, उद्या मी जर लोकसंख्येच्या घनतेबद्दल वाचत असेल, तिसऱ्या दिवशी जर मी लोकसंख्येच्या
काय म्हणता येईल लिंग गुणोत्तराबद्दल वाचत असेल तर ती नोट्स माझ्याकडे असावी आणि मी त्याच्यावरती वारंवार रिपीटमध्ये त्याला काय म्हणता येईल आपण रिव्हिजन करत राहावी. सो अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट डायरी किंवा नसेल अशी डायरी आपल्याकडे तर पेजेस कोरे त्याच्यावरती लिहू शकता. मी तर माझ्या लायब्ररीच्या हँडबिलवरती सगळं ॲनालिसिस केलेलं आहे. सो असं काही नाही आहे की आपल्याकडे डायरीज पाहिजे किंवा काही एक डेडिकेटेड अशी वहीच पाहिजे. असेल तर तुम्ही करा, नसेल तर तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे त्यामध्ये पण असं काढा जेणेकरून ते तुम्हाला मल्टिपल टाईम हँडी राहील. तुम्ही प्रत्येक ठिकाणी एवढं मोठं पुस्तक घेऊन नाही फिरू शकत. एखादा दिवस असा उगवला आपल्या आयुष्यात ज्या दिवशी आपण लायब्ररीत नाही जाऊ शकलो किंवा पुस्तक नाही पाहू शकलो तर आपली ती डायरी तरी आपल्या खिशात असली पाहिजे. छोट्या छोट्या डायऱ्या मिळतात त्या करा आणि त्या माध्यमातून तुम्हाला ते सोडवणं तिथे अपेक्षित आहे. आता आणखी एक मी तुम्हाला सांगते की समजा आपल्याकडे नकाशाच्या बाबतीत काय करायचं ते मी इथे तुम्हाला सांगते. पहा आता हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये तुम्हाला 3 डोंगर रांगा दिसत आहेत. त्याच्यावरती कंबाईनमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन दिसतील तुम्हाला. तर ही पहिली डोंगर रांग आहे, मग सातमाळा अजिंठा, त्यानंतरची दुसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतरची तिसरी आहे शंभू महादेव. आता असं आपण लक्षात ठेवू शकतो महादेव सगळ्यात खाली आहे. महादेवाने डोक्यावर घेतलाय हरिश्चंद्राला. ओके, हरिश्चंद्राला डोक्यावरती घेतलेला आहे आणि त्या हरिश्चंद्राने कोणाला डोक्यावर घेतलंय मग अजिंठाला. असं लक्षात ठेवू शकता. ओके, मग आता त्याच्यानंतरही आणखी काय येतं पहा. हे जे काही नद्या आहेत तर यांच्यामध्ये कुठल्या हे जे काही काय म्हणता येईल पर्वतरांगा आहेत या पर्वतरांगांच्या मध्ये कुठल्या नद्या आहेत ते विचारलं जातं. तर इथे आपल्याला असा एक नकाशा आहे, कलरफुल असा नकाशा आहे. आता हे पहा सह्याद्री आहे. सह्याद्रीच्या इकडे पूर्ण पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या सह्याद्रीवर उगम पावणाऱ्या ह्या नद्या आहेत. तर मग इथे कुठली नदी आहे तर इथे आहे भीमा. इथे कुठली नदी आहे तर इथे आहे कृष्णा. इथे कुठली नदी आहे तर इथे आहे गोदावरी. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरचा इथे उगम होतो. आणि इकडे कुठली नदी आहे तर तापी. म्हणजे अजिंठा डोंगर रांगेने कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत असा प्रश्न येतो. तापी, गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेने कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी केली गोदावरी, भीमा. सेम महादेव डोंगर रांगेसाठी भीमा आणि कृष्णा. आता तुम्ही लक्षात घ्या जेव्हा अशी आकृती तुम्ही काढता तेव्हा तुम्ही पाठ करण्याची गरज आहे का. याच्यासाठी तुम्ही इथे 8-10 लाईन लिहिणार. त्या लाईन्स तुम्ही वाचत राहणार, त्या तुम्हाला आठवणार नाहीत. पण आता हे असं काढलं त्याच्यामुळे तुम्हाला ते विसरणारच नाही तुम्ही. असं तुम्ही ज्या ज्या गोष्टी वारंवार पेपरमध्ये येतात त्याच्याबद्दल तुमचे रफ नकाशे काढा किंवा तुमच्याकडे जर असा नकाशा असेल महाराष्ट्राचा कोरा तर त्याच्यामध्ये असं ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथे नद्यांची नावं लिहू शकता. ते जास्त बेटर राहील. ते नसेल करू शकत की आपल्या असं वहीतही करता येईल आपल्याला जे काय म्हणतो ना आपण असं सूची टाईप किंवा रफ डायग्राम वगैरे स्केच टाईप ते तुम्ही तिथे करू शकता. यामुळे काय होईल तुम्हाला ते आठवायला मदत होईल. याच्याशी दिलेलं एक्सप्लेनेशन याच्याबद्दल दिलेलं हे एक्सप्लेनेशन तुम्ही जर का असं वाचत गेलात तर ते लक्षात राहणार नाही. तेही महत्त्वाचं असतं. परंतु आपल्याकडे असं काहीतरी डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये असायला हवं जेणेकरून तुम्हाला ते अभ्यास करताना सोपं जाईल. आणि मी तुम्हाला काल कल्पबद्दल बोलले होते तर हे आहे ते कल्पबद्दल. खडक प्रणाली किंवा भूगर्भ रचना कशी होती तर त्याच्याबद्दल सुद्धा असं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे आठवायला. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा. त्यामुळे काय होईल खूप फायदा होईल तुम्हाला. आणि अभ्यासामध्ये जे काही इंटरेस्ट म्हणतो ना आपण बोर होते सगळे विषय ते बोर होणार नाहीत पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही कुठेही गेलात तर हे वाचू शकाल. रिव्हिजन करणं सोपं जाईल. आणि आता तुम्हाला मी नोट्स काढा नाही म्हणत आहे बरं. ह्या काही नोट्स नाही आहेत, हे शॉर्ट नोट्स आहेत. शॉर्ट नोट्स इन द सेन्स की तुम्ही कंबाईनची जर तयारी करत असाल तर तुमच्याकडे आहे तितका वेळ की तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही कंबाईनची तयारी नाही राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती नसेल इतके प्रश्न लोकसंख्या या टॉपिकवरती आहेत. आणि हा किती महत्त्वाचा टॉपिक आहे. नॉट इवन इन द प्री मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हणता येईल हे महत्त्वाचं आहे. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटत असतील त्या नक्की घ्या. ॲनालिसिस आपलं आता जिओग्राफीचं कंप्लीट झालं आहे. याच्यानंतर आपण हिस्ट्रीचं ॲनालिसिस घेऊया राज्यसेवा पूर्वचं. त्याच्यानंतर मग आपण काही इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स पाहणार आहोत जे महत्त्वाचे आहेत राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टीने. जसं आपण MPI पाहिला तसाच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.